सोलापुरात सीना नदीला तिसऱ्यांदा महापूर आलाय। शेतकरी आणि ग्रामस्थांची चिंता पुन्हा वाढली आहे। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि माढामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत। बार्शी तालुक्यातील चांदणी प्रकल्प, खासापुरी प्रकल्प आणि भोगावती नदीतून जवळपास 20,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने 8 ते 10 दिवसानंतर सीना नदीला जो आहे तिसऱ्यांदा महापूर आलेला आपण पाहू शकता। माझ्या पाठीमागे सीना नदीला आहे जो महापूर आलेला आहे। सीना नदीने जे आहे ते रौद्रधूप जे आहे धारण केलेला आहे। आपण पाहू शकता सीना नदी कुठेतरी तिसऱ्यांदा जे आहे ते महापूर आलेला आहे। आपण पाहू शकता। आपण सध्या उत्तर सोलापुरातील तिरेया गावी आहोत आणि तिरेया गावी जो आहे सीना नदीच्या नदीकाठी असलेला आपण पाहू शकता घरे जे आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। पूर्ण बँका जे आहे ते पाण्याखाली गेले आहे। संपूर्ण बाजारपेठ जे आहे ती पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या 4 दिवसाखाली पूर्ण बँका वगैरे जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं। मात्र काही वेळ जे आहे ते पाणी ओसरायला सुरुवात झाली होती। मात्र पुन्हा एकदा सीना नदीला जो आहे तो महापूर आल्यामुळे पुन्हा एकदा जो आहे तो या सीना नदीच्या काठच्या गावाला जो आहे तो जो पुराचा फटका जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळते। सीना नदीला जो आहे तो चांदणी मध्यम प्रकल्प असेल, खासावरी प्रकल्प असेल, भोगावती नदी असेल, इथून जो आहे तो मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे। काल 1,51,000 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला होता आणि काल रात्री 95,000 इतका क्युसेक विसर्ग सोडण्यात आलाय। त्यामुळे कुठेतरी या सीना नदी काठच्या गावांना पुन्हा एकदा पुराचा फटका बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।